नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गाव टू ग्लोबलच्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचे आपण वेगवान अपडेट घेऊयात। सरन्यायाधीश भूषण गवई 3 दिवसांच्या अमरावतीच्या दौऱ्यावर। भूषण गवई यांनी त्यांचे वडील माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांच्या स्मृतीस्थळी केलं अभिवादन। गणेशोत्सवासाठी मेट्रोच्या नियोजनाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केली पाहणी। तर काळबादेवी रोड ते गिरगाव मार्गावर मेट्रो कामाची पाहणी। राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे अमरावतीच्या दौऱ्यावर। निवडणुकीच्या पूर्वतयारी संदर्भात अमरावती विभागाचा घेतला आढावा। तर निवडणुकीसाठी अचूक नियोजन करण्याच्या दिल्या संबंधित विभागांना सूचना। नागपूर जिल्ह्यातील मतदारसंख्येमध्ये मोठी वाढ। विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंख्येमध्ये वाढ झाल्याची माहिती। 79,982 नव्या मतदारांची नोंद। सिल्लोडमधील तिहाखेडीच्या सरपंच पात्र अवैधपणे वारस प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी कारवाई। विभागीय आयुक्तांचे आदेश। पुण्यात आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत पारंपरिक खाद्य महोत्सवाचं आयोजन। जुन्नर तालुक्यातील आदिवासी बांधवांचे 8 स्टॉल सहभागी। पुण्यामध्ये ढोल ताशा पथकांच्या सरावाला सुरुवात। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लावली सरावाला उपस्थिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये 38 धार्मिक स्थळांवर महापालिकेची बैठक। तर रस्ते रुंदीकरणामध्ये अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांच्या जागांसंदर्भात महापालिका आणि वक्फ बोर्डाची बैठक। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये रोषणाई। श्रावणाच्या निमित्तानं मंदिरामध्ये आकर्षक रोषणाईची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही खास दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी। श्रावण महिन्यामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाणार। गर्दी नियंत्रणासह इतर गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस ड्रोनचा उपयोग करणार। तुळजाभवानी मंदिरामध्ये आजपासून भाविकांना मिळणार चितळेंचा लाडू प्रसाद। जिल्हाधिकाऱ्यांकडून सपत्नीक पूजा करत शुभारंभ। मीरा भाईंदरमध्ये विहंग इमारतीच्या समोर खड्ड्यांवर मोठी दुर्घटना। खोल खड्ड्यात रिक्षा अडकली आणि रिक्षाचं चाक मोडल्याची घटना घडली। 28 जुलै हा निसर्ग संवर्धन दिन राज्यभरात वृक्षारोपण करून साजरा केला जाणार। संगमनेरमध्ये अकोले तालुक्यात वृक्षारोपण आणि पुस्तक वितरण मोहीम राबवली जाणार। नागपूरच्या यात्रेकरूंची अमरनाथ यात्रा रद्द। तीर्थदर्शन योजनेचे 1,86,00,000 रुपये थकीत। शासनानं यात्रेचा खर्च IRCTCकडे जमा केलाच नाही। तळोजा कारागृहामध्ये कैद्यांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन। महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची नोटीस। 8 आठवड्यामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश। आयोगासमोर 22 सप्टेंबरला होणार सुनावणी। गडचिरोलीमध्ये GDCC बँक मेहता पुरस्काराने सन्मानित। सलग 13व्या वेळी ही बँक मेहता पुरस्काराची मानकरी। 26/11 हल्ला प्रकरणातील आरोपी तहूर राणाच्या कुटुंबाशी बोलण्यासाठी अर्ज। राणाच्या अर्जावर आज सुनावणी। तहूर राणाने त्याच्या कुटुंबाशी बोलण्याची मागितली परवानगी। अमृता फडणवीसांची बदनामी प्रकरणी 2 आरोपींना दिलासा नाहीच। कोर्टानं दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला। तर 4 जणांना पुणे कोर्टाकडून जामीन मंजूर। मुख्य आरोपी निखिल सपकाळला पोलिसांची नोटीस। जनावरांची खरेदी विक्री व्यवहार बंद करण्याचा कुरेशी समाजाचा निर्णय। जनावरं खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप। जळगावमध्ये एरंडोल तालुक्यामध्ये गोवरचा कहर। एकाच आश्रमशाळेतील 30 पेक्षा अधिक मुलांना गोवरची लागण। विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आलं दाखल। राज्यातील साखर उद्योगाला यंदा 15,000 कोटी रुपयांचा फटका। ऊस उत्पादन घटल्यानं फटका। पीओपीच्या मूर्तीपेक्षा शाडू मातीच्या मूर्ती अधिक धोकादायक असल्याचं समोर। शाडूच्या मातीमध्ये सोडियमचं प्रमाण अधिक असल्याचं समोर। शाडूच्या माती पाण्याखालील गाळ वाढवण्यात मदत करत असल्याचा वैज्ञानिकांचा अहवाल। चंद्रपूरमध्ये गणेश मूर्ती कामाला वेग। पालिकेनं नागरिकांना मातीच्या मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन। विमानांमध्ये प्रवाशांना खिडकीच्या शेड्स लावण्याची अट नाही। नागरी विमान वाहतूक विभागाचा निर्णय। तर विमानातून मोबाईलच्या द्वारे छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी करण्यावर बंदी मात्र कायम। पुण्यात सर्वाधिक गर्दी होणाऱ्या 25 पर्यटन स्थळांवर क्राऊड मॅनेजमेंट सिस्टीम उभारणार। यासाठी 50 कोटींचा निधी। अनधिकृत होर्डिंगच्या विरोधात पुणे पालिका ऍक्शन मोडवर। पुण्यामध्ये आतापर्यंत 88 अनधिकृत होर्डिंग, 24 होर्डिंग पालिकेने उतरवले। चाकण औद्योगिक क्षेत्रातील मेदरकरवाडीला 15 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या समस्या। तर स्थानिक राजकारणामुळे आणि पाणी मिळत नसल्याचा महिलांचा आरोप। प्रशासनानं लक्ष देण्याची महिलांची मागणी।
लोकशाही मराठीच्या बातमीनंतर जलसंपदा विभागाला खडबडून जाग. पुण्याच्या घोरपडी परिसरातील जुना बेबी कॅनॉल बुजवण्याचे आदेश. कॅनॉल बुजवून रस्त्याचं काम थांबवण्याचे आदेश. भंडाऱ्यामध्ये 14 गावांना जोडणाऱ्या जलप्राधिकरणाचा पाईप फुटला. पाईप फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया. जळगावच्या भुसावळ शहरामध्ये दूषित पाणी पुरवठा. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. जलशुद्धीकरण केंद्रावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून दूषित पाणी पुरवठा. भंडारा नगरपालिकेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घेराव. नागरिकांच्या विविध तक्रारींसंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब. लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची पडताळणी स्थगित. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पडताळणी थांबवल्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये 113 महाविद्यालयातील प्रवेश थांबवले. विद्यापीठाच्या निर्णयाला अनेक संस्था चालकांचा विरोध. महाविद्यालयांनी न्यायालयामध्ये जाण्याचा दिला इशारा. सांगलीत खानापूर तालुक्यामध्ये कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू होणार. उपकेंद्रासाठी खानापूरमध्ये जागेची पाहणी. राज्यात 5,500 प्राध्यापक आणि 2,900 कर्मचाऱ्यांच्या भरतीला मंजुरी. आवश्यक कामासाठी सरकार पैसे कमी पडू देणार नाही. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचं आश्वासन. पुणे मेट्रोचा वन पुणे विद्यार्थी पास आता मोफत. पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पास मोफत. 200 रुपयांचं कार्ड घेणाऱ्यांना 200चं टॉपअप. मेट्रो कार्डसाठी कुठलंही शुल्क आता आकारलं जाणार नाही. बुलढाण्यामध्ये अनेक तरुण तरुणींना नियुक्तीपत्रांचं वितरण. आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश. हे उमेदवार लवकरच कार्यक्षेत्रामध्ये रुजू होणार. बुलढाण्यामध्ये उद्या कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येणार. सर्व आजी माजी सैनिक आणि कुटुंबियांना कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन. मुंबईत 2 महिन्यामध्ये 166 स्कूल बस आणि खासगी वाहनांची तपासणी. 48 दोषी वाहनांवर कारवाई. 2 लाख रुपयांचा दंड वसूल. अमरावतीमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकवर पालिकेची कारवाई. 1,820 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त. प्लास्टिक बंदी कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई. हिंगोलीमध्ये आजेगाव ते मन्नास पिंपरी रस्त्याचं काम बोगस केल्याचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आरोप. 2 महिन्यांपूर्वी झालेल्या रस्त्यावर पडले खड्डेच खड्डे. भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाचा रेड अलर्ट. जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर. गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 21 दरवाजे उघडले. गडचिरोली जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. भामरागडच्या पर्लकोटा नदीचं पाणी पुलावर. भामरागडसह अनेक गावांचा संपर्क तुटला. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये पावसाला सुरुवात. काही ठिकाणी पाणी साचायलाही सुरुवात. मुंबईत मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं. पवई येथील चैतन्य नगरच्या शाळेमध्ये साचलं पाणी. नागरिकांच्या घरातही शिरलं पाणी. मुंबईत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे कोस्टल रोड जाम. रस्ते वाहतुकीवर परिणाम. कोस्टल रोडच्या टनलमध्ये वाहतूक कोंडी. नवी मुंबईमध्ये काल रात्रीपासून पाऊस. अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात. रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस. खालापूर तालुक्यामध्ये पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर. खोपोलीमध्ये अनेक सखल भागात साचलं पाणी. साताऱ्यातील पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला. कोयना धरणात 78.37 टीएमसी पाणीसाठा. शेतकरी आता भात लागवडीमध्ये व्यस्त. मुंबईत पावसाचा लोकलवर मोठा परिणाम. पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं उशिरानं. प्रवाशांचा खोळंबा. तर मुंबई ठाणे कल्याण नवी मुंबई पनवेलमध्ये मुसळधार पाऊस. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. काल रात्री जिल्ह्यात पावसाच्या किरकोळ सरी. तर आज सकाळपासून पावसानं उसंत घेतली. आज राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता. अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसराला अलर्ट. अक्कलकोट तालुक्यामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. कुरनूर धरण 95% भरलं. तर 3 नगर परिषद आणि 52 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटला. चंद्रपूर जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट. चंद्रपूरमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज. चंद्रपुरातील शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर. वाशीमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट. सुमारे 15,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज. हिंगोलीतील वसमत बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी खरेदी विक्री बंद केली. तर शेतकऱ्यांना 2 महिन्यांपासून हळद विक्रीचे पैसे न मिळाल्यानं शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका. यवतमाळमध्ये मुसळधार पावसानं शेतातील विहिरी ओव्हरफ्लो. शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकांची वाढ खुंटली. तर कापसाच्या पिकाचंही मोठं नुकसान. वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा बाजार समितीमध्ये मुगाचे दर वाढले. मुगाला किमान 6,200 तर कमाल 6,500 रुपये प्रति क्विंटल दर. वाशिम बाजार समितीमध्ये सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात आले. तर बाजार समितीमधील नाणे टंचाईची पुन्हा दखल घेण्याची मागणी. शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना माल विकावा लागला.
बुलढाण्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई अद्याप नाही. चिखलामध्ये बसून रडणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडिओ रोहित पवारांनी दाखवला होता. शेतकरी चिंतेमध्येच. गडचिरोली पोलीस कर्मचाऱ्याला वाहनानं उडवल्याप्रकरणी आरोपीला 2 वर्षांच्या कारावासासह 30,000 रुपये दंडाची शिक्षा. 2019 मध्ये वाहनानं उडवल्यानं पोलिसाचा झाला होता मृत्यू. परभणीत भीषण अपघात. ऑटो आणि ट्रकच्या धडकेमध्ये 4घांचा मृत्यू तर 1 जण जखमी. सोलापूरच्या बार्शी शहरामध्ये जागेच्या वादातून 2 गटात तुफान राडा. पोलिसांसमोरच 2 गटात राडा. धोकादायक इमारत पाडल्यानं भाडेकरू आणि जागा मालकांमध्ये राडा. बीडच्या बिंदुसरा धरणावर तरुणांची हुल्लडबाजी. सांडव्याच्या पाण्यामध्ये तरुणांची हुल्लडबाजी तर प्रशासनाच्या वतीनं अनेकदा आदेश देऊनही धिंगाणा सुरूच. राजापूर पाचल मार्गावर एसटी आणि टेम्पोचा अपघात. भरधाव आयशर टेम्पोची एसटीला धडक. प्रवासी किरकोळ जखमी. कोल्हापूरमध्ये 20 दिवसांच्या बाळाला दूध पाजताना महिलेचा मृत्यू. हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज. साधा नदीकाठी बिबट्यांचा मुक्त संचार. गेल्या 3 दिवसात 2 बिबटे जेरबंद. नाशिकमध्ये कामासाठी माथाडी कामगाराचा आत्महत्येचा प्रयत्न. सातपूरच्या उपायुक्त कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतत आत्मदहनाचा केला प्रयत्न. मुंबईच्या गोरेगावमध्ये गांजाच्या नशेत तरुणाची आत्महत्या. बांगुरनगर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद. गळफास घेत केली आत्महत्या. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. सोलापूरमध्ये 16 वर्षीय युवकाची आत्महत्या. आईच्या निधनामुळे नैराश्यामध्ये युवकानं गळफास घेऊन आपलं स्वतःचंही जीवन संपवलं. कोल्हापूरमध्ये महादेवी हत्तीसाठी नांदणी गावातील गावकरी रस्त्यावर. हत्तीला घेऊन जाण्यासाठी पथक आल्याचा समज झाल्यानं गावकरी रस्त्यावर. परभणीत स्मशानभूमीतील साहित्याच्या दुरुस्तीसाठी उपोषण. नागरिकांचा थेट स्मशानभूमीमध्ये बसूनच उपोषण. बीडच्या केजमध्ये आवाजा. पवन ऊर्जा कंपनीच्या विरोधात शेतकरी आक्रमक. कंपनीच्या आडमोठ्या धोरणाच्या विरोधात उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार. हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी आदिवासी बांधवांचं रास्ता रोको आंदोलन. मागील 10 दिवसांपासून उपोषण सुरू. इतर मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन. बीड शहरातील तरुणांचं अनोखं आंदोलन. बायकोसाठी तरुणांचं शोले स्टाईलनं आंदोलन. राज्यातील परिचारिकांचा संप तब्बल 7 दिवसानंतर अखेर मागे. पदनामामध्ये स्टाफ नर्सऐवजी नर्सिंग ऑफिसर असा बदल. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागानं मागणी केली मान्य. यवतमाळ ते वणी येथे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासाठी आंदोलन. टिळकांची वेशभूषा करून पुतळा पूर्वीच्या ठिकाणी बसवण्याची करण्यात आली मागणी. हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर हिंगोलीमधील कंत्राटदार आक्रमक. थकीत देयक देण्याची कंत्राटदारांची मागणी. हर्षल पाटीलच्या कुटुंबियांना मदतीची मागणी. बीडच्या परळी अंबाजोगाई महामार्गावर रास्ता रोको. महादेव मुंडेंना न्याय मिळावा यासाठी रास्ता रोको. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी एसआयटी तर्फे करण्याची आंदोलकांची मागणी. उबर ॲपवरून टॅक्सी बुक करणं होणार कठीण. टॅक्सी चालकांचा उबर ॲप अनइन्स्टॉल करण्याचा निर्णय. मागण्या मान्य न झाल्यानं टॅक्सी चालक आक्रमक. चालक आणि कंपनीच्या वादामध्ये प्रवासी आता भरडले जाणार. पुण्यामध्ये माण ते हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो होणार सुरू. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोची यशस्वी चाचणी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या पुणेकरांसाठी रेल्वेत वाढ. तर पुणे रत्नागिरी मार्गावर 12 विशेष रेल्वे चालवणार. गाड्यांचं आरक्षण झालं सुरू. सांगलीमध्ये 2000 देशभक्तांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन. कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन. प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचाही उदंड प्रतिसाद. रत्नागिरीमधील खेड शहरातील मीनाताई ठाकरे नाट्यगृह 27 जुलैपासून रसिकांच्या सेवेत दाखल. 27 जुलै रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाट्यगृहाचं लोकार्पण. धनंजय मुंडेंना हायकोर्टाकडून क्लीन चिट नाही. वकिलांनी चुकीच्या पद्धतीनं कोर्टाकडे काही गोष्टी मांडल्या. अंजली दमानी यांचा गंभीर आरोप. कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचा अंजली दमानी यांचा इशारा. मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होण्याची शक्यता. 8 वादग्रस्त आणि दिग्गज मंत्र्यांची विकेट पडणार. मुख्यमंत्री फडणवीस धक्कातंत्राच्या तयारीत. सूत्रांची माहिती. मंत्रिमंडळामध्ये खांदेपालट होत असेल तर चांगलंच. सध्या मंत्री बनण्यासाठी स्पर्धा सुरू. मंत्र्यांचा परफॉर्मन्स चांगला असणं गरजेचं. राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी केलं महत्त्वाचं विधान. रोहित पवार यांच्याकडून ट्विट करत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी. अजित पवार दाखवत असलेली कठोरता सरकारमधील इतर मित्रपक्ष दाखवतील का? रोहित पवारांचा सवाल.
रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्या. कोल्हापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रशासनाकडे मागणी. नायब तहसीलदारांना दिलं मागणीचं निवेदन. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे धुळ्याच्या दौऱ्यावर. कोकाटेंच्या स्वागतावेळी त्यांनी बोलणं टाळलं. अजित पवारांनी न बोलण्याची तंबी दिल्यानंतर कोकाटेंनी बोलणं टाळलं. निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांची कृषी मंत्र्यांना मनी ऑर्डर. माझ्यासाठी रमी खेळा, काहीतरी जिंका आणि मला पाठवा. शेतकरी योगेश खोळ यांची कोकाटेंना 5,550 रुपयांची मनी ऑर्डर. धुळ्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी आक्रमक. हॉटेलच्या बाहेर काळे झेंडे दाखवत निषेध आणि राजीनाम्याची मागणी. कोल्हापूरचा सर्वंकष क्रीडा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या प्रशासनाला सूचना. त्या पक्षामध्ये राहून काय करायचं. हेमंत गोडसेंच्या पाठोपाठ माजी नगरसेवक. मामा ठाकरेंचीही शिवसेनेबद्दल नाराजी. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ निवडणुकीमध्ये प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड. दरेकर यांच्या सहकार पॅनलच्या 9 उमेदवारांची बिनविरोध निवड. हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणावरून सामनातून सरकारवर टीका. विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांना सरकार त्यांच्या कामाचे पैसे देत नाही. सामनातून सरकारवर टीकास्त्र. बच्चू कडूंच्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. अमरावतीमध्ये नांदगाव पेठ टोलनाक्यावर आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. माजी खासदार गोपाल शेट्टी यांना कोर्टाकडून क्लीन चिट. 2004 मध्ये पोलिसांना केलेल्या मारहाणीनंतर क्लीन चिट. सक्षम पुराव्याअभावी गोपाल शेट्टींना क्लीन चिट. रविवारी नाशिकमध्ये जम्बो प्रवेश सोहळा. सुनील बागुल, मामा राजवाडे भाजपमध्ये प्रवेश करणार. काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचाही पक्षप्रवेश होणार. बुलढाण्यामध्ये शेकडो युवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश करणार. पैठणमध्ये अजब चोरी. आखाड्यामध्ये चोरट्यांनी मारला बोकडावर डल्ला. शेतकऱ्याच्या शेतातून 2 बोकड चोरून नेल्याची घटना. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. बोर वाहतुकीसाठी लागणाऱ्या रस्त्याच्या वादातून लाठ्याकाठ्यांनी मारहाण. पैठणच्या रहाड गावची घटना. घटनेमध्ये 8 जण जखमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनुकंपाच्या नावाखाली बोगस नोकर भरती. 2 जणांवर गुन्हा दाखल. अधिकचा तपास पोलिसांच्या वतीनं सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालक आणि गुंडांकडून शेतकऱ्याला मारहाण करत मोबाईल लुटला. कोल्हापूरच्या कळंबा खुल्या कारागृहातून जन्मठेपेतील कैद्याचं पलायन. सर्व्हिसिंग सेंटरमधील गाडीचा केला वापर. कैद्याचा शोध सुरू. कोल्हापूरमध्ये घरफोडी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक. 15 घरफोडीच्या घटना उघड. 21 लाखांचे दागिने स्थगित. सोलापूरमध्ये पदाचा आमिष दाखवत महिलेची 26,61,000 रुपयांची फसवणूक. तलाठीपदी नोकरीचं महिलेला आश्वासन. संशयित आरोपीसह 3 जण फरार. गुन्हा दाखल. पेणमध्ये 16 वर्षीय मुलीचा बालविवाह. मुलीच्या गरोदरपणामुळे डॉक्टरांना बालविवाहाचा संशय. पतीवर करण्यात आला गुन्हा दाखल. पुण्यामध्ये पांचेत रस्त्यावर डिलिव्हरी बॉयला लुटणाऱ्या 4घांना अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. सोलापूरमध्ये उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. अवैध विदेशी दारूच्या 66 लाख रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला जप्त. जळगावमध्ये 50 कोटींचे सुमारे 39 किलो अंमली पदार्थ जप्त. महामार्ग पोलिसांची बोढरे फाट्यावर कारवाई. आरोपींवर गुन्हा दाखल. आयसीआयसीआय बँकेच्या अंधेरी एमआयडीसी शाखेला 4घांनी घातला गंडा. बनावट कागदपत्रांद्वारे घेतलं 62,81,000 कर्ज. महापालिका कर्मचारी असल्याचं भासवत फसवणूक. तर 4 जणांवर गुन्हा दाखल. ठाण्यामध्ये पुन्हा 2 गटामध्ये तुफान राडा. कोयतान एकमेकांवर जीवघेणा हल्ला. गोकुळनगर परिसरातील घटना. कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित. यवतमाळमध्ये राज्यमंत्र्यांचं नाव असलेल्या ट्रकमधून विदेशी दारूची वाहतूक. पोलिसांकडून 7 जणांना अटक. 64,72,360 रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला जप्त. रत्नागिरीमध्ये गांजा तस्करी करणाऱ्या 2 जणांना अटक. सुमारे 90,000 रुपयांचा गांजा पोलिसांनी केला जप्त. राजस्थानच्या झालावाडमध्ये शाळेची इमारत कोसळली. शाळेची इमारत कोसळून 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू. झालावाड जिल्ह्यातील पिपलोदी शाळेतील ही दुर्घटना. अमेरिकेमधील महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री आशिष शेलारांची घेतली भेट. महाराष्ट्र शासनाची अमेरिकेतील मराठी शाळांना अभ्यासक्रम पुरवण्याची मागणी. भारत आणि ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार. 99% भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही. दोन्ही देशांतील वार्षिक व्यापारामध्ये वाढ होणार. तर सुमारे 34 अब्ज डॉलरची वाढ होण्याची अपेक्षा.
WWEचा सुपरस्टार हल्क होगन यांचं निधन. कुस्तीला जगभरात ग्लॅमर मिळवून देणारा पैलवान हरपला. 90च्या दशकामध्ये हल्क होगन यांची संपूर्ण जगाला भुरळ. जगात दरवर्षी वीज पडून अनेक झाडांची पडझड. वीज पडून वर्षामध्ये 320 दशलक्ष झाडांचा बळी. जंगलामध्ये विजेचा पर्यावरणीय परिणाम समजून घेण्याची गरज. तनुश्री दत्ता सोमवारी वकिलांसह पोलीस स्टेशनला जाणार. आपल्यासोबत गेल्या 5 वर्षामध्ये घडलेल्या घटनेची तक्रार करणार. अभिनेत्री केतकी चितळेचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. मराठीला अभिजात दर्जा हवाच कशाला, मराठी बोलणार नाही, न बोलण्यानं भोकं पडणार का? केतकी चितळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. नवी मुंबईतील घणसोलीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला. सिम्प्लेक्स ओम साईराम सोसायटी सेक्टर 7 येथील घटना. 3ऱ्या मजल्यावरील रूमचा स्लॅब अचानक कोसळला. किचनमध्ये काम करत असलेल्या महिलेला गंभीर दुखापत. मुंबईतील दहिसर नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहते नदीमध्ये जाण्यापासून पर्यटकांना मनाई. पावसाचा फटका राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांना. नीलम गोरे जेजुरीमध्ये खंडेरायाच्या चरणी लीन. बेल भंडाऱ्याचे उधळण करत घेतलं खंडोबाचं दर्शन. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे जेजुरीमध्ये. कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण प्रकरण. आरोपी गोकुळ झाची पत्रकारांवर अरेरावी. परत तुम्हाला भेटतो म्हणत पोलिसांसमोरच अरेरावी. नाशिक जिल्ह्यातील एआय लॅबचं मालेगाव दाभाडी या ठिकाणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन. नाशिक जिल्ह्यामध्ये उभ्या राहणार 13 एआय लॅब. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती. पावसामुळे मंदिरातील अनेक ठिकाणी गळती. पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे मंदिराची दुरावस्था. एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू लावून धमकावणाऱ्या युवकाला साताऱ्यामध्ये 2 तरुणांनी थेट अटकाव करत तिचे प्राण वाचवले. शिवेंद्रसिंह राजे यांच्याकडनं त्या दोन्ही मुलांचा करण्यात आला सत्कार. अटल सेतू ते दिघोडे फाटा इथे रस्त्यावर मोठा खड्डा. रस्त्यावर मोठा खड्डा पडल्यानं नागरिकांची एक कसरत. संतप्त ग्रामस्थांनी चिखलामध्ये बसून केलं आंदोलन. उल्लू अल्ट बालाजी देसी फ्लिपसह 25 ॲपवर बंदी. अश्लील कंटेंट प्रसारित करत असल्याचा ठपका. देशभरातील 25 वेबसाईट ब्लॉक करण्याचे केंद्राचे आदेश. नाशिक पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. शहरातील 166 गुन्हेगारांची केली धरपकड. गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करत कसून चौकशी. आईचं निधन झालं म्हणून मुलांनाही संपवलं जीवन. सोलापुरातील धक्कादायक घटना. तरुणाची गळफास घेत आत्महत्या. भारताची संरक्षण क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी. ड्रोनमधून डागता येणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. तर DRDOनं विकसित केलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी पूर्ण. राजाराम पाटील सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा. जयंतराव पाटील, प्रतीक पाटील पिता पुत्रांना दिल्लीत पुरस्कार प्रदान. खासदार नारायण राणेंनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट. दिल्लीतील गडकरींच्या निवासस्थानी झाली भेट. मुंबई गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. राज्यातील सरकारी शाळांचा ऑडिट करा. शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयरांनी दिले निर्देश. राजस्थानमधील शाळेतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बेळगावात कन्नड सक्तीच्या विरोधात निवेदन. कन्नड सक्ती न थांबवल्यास समितीकडून महामोर्चा काढण्याचा इशारा. 36 गावांचा डोंगरी भागामध्ये समावेश. पळसी गाव वगळल्यानं ग्रामस्थ आक्रमक. डोंगरी भागात सहभागी करून घेण्याची ग्रामस्थांची मागणी. बेतोरे सबस्टेज ते ओसोदेवाडी रस्ता खड्डेमय. रस्त्याच्या डांबरीकरणासंदर्भात प्रशासनाचं दुर्लक्ष. नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय. नांदेडमध्ये पोलिसांनी रेती माफियांच्या मुसक्या आवळल्यात तर 2 आरोपींना पकडण्यात पोलीस निरीक्षकांना यश. 21,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.